जळगाव जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे। गिरणा धरण 100% भरलंय। धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 90 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। सध्या धरणामधून 22,284 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय। धरण पूर्ण क्षमतेने भरलंय, त्यामुळे चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव आणि जळगाव या तालुक्यातील तब्बल 175 गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे। सुमारे 51,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाला याचा मोठा दिलासा मिळालाय। यंदाच्या रब्बी हंगामासाठी 3 आवर्तनं मिळण्याची शक्यता व्यक्त होते आहे। दरम्यान आगामी काळात मुसळधार पाऊस कायम राहिला तर धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। गिरणा धरणाच्या पात्रातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरण हे 100% भरलेलं आहे। आता आपण आहोत गिरणा धरणाच्या पात्रामध्ये। आपण बघू शकता की या ठिकाणी गिरणा धरणाचे जे 6 दरवाजे आहेत ते 90 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले असून गिरणा धरणातून नदी पात्रामध्ये तब्बल 22,284 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदीच्या काठाची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। खरं म्हणजे गिरणा धरण हे जे आहे ते अर्ध्या जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं। अर्ध्या जळगाव जिल्ह्याचा सिंचनाचा आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तो गिरणा धरणावर अवलंबून असतो आणि गिरणा धरण 100% भरल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण आहे। जर आपण जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव आणि जळगाव तालुक्यातील 175 गावांची पाण्याची चिंता जी आहे ती गिरणा धरण 100% भरण्यामुळे मिटली आहे। गिरणा धरणाच्या पाण्यावर सुमारे 51,000 हेक्टर क्षेत्राचे सिंचन होते। त्यामुळे यंदा जे आहे रब्बी हंगामासाठी 3 आवर्तने मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। परंतु एकंदरीत वातावरण बघता आगामी काही तासांमध्ये, आगामी काही दिवसांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती प्रशासनाने वर्तवलेली आहे आणि त्याच्यामुळे गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखी वाढू शकतो। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। धुळे जिल्ह्यामध्ये पूल वाहून गेला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। प्रत्यक्षात पूल नव्हे तर बांधकामासाठी ठेवलेलं साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलेलं आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर जवळ सामोडे इथं जुन्या पुला शेजारी नवीन पुलाचं काम सुरू असताना पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे सळया आणि इतर बांधकाम साहित्य वाहून गेलेलं आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालंय। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये भीमा नदीला पूर आलाय। त्यामुळे ऊस, केळी, भाजीपाला, मका, फळबागांची शेती पाण्याखाली गेली आहे। वडापूर, अरळी, भंडार, कवठे, सादेपूरसह अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून जनावरं सुरक्षित स्थळी हलवण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोलापूरची ही दृश्य आहेत। उजनी आणि वीर धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला, त्यामुळे नदीला खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलंय। भीमा नदी आहे ही दक्षिण सोलापुरातूनही वाहते, पंढरपूरपर्यंत पोहोचते, चंद्रभागेपर्यंत। तर याचं पाणी प्रचंड वाढल्यामुळे सोलापुरातल्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहा असं सांगितलेलं आहे। बाजारपेठांमध्ये घरात पाणी शिरू शकतं, शेतीमध्ये पाणी शिरलेलंच आहे नदीकाठी असलेल्या, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची आहे असं आवाहन केलं गेलंय। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात कोंडी, धनगरवाडी, नागशेत इथं आज सुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव आहे। स्मशानभूमी आणि रस्ता नसल्यानं भर पावसात चिखल, दगडधोंड तुडवत ओढ्याच्या काठी दगड रचून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहे। या घटनेमुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर ग्रामस्थांनी नाराजी नोंदवली। जगण्यासाठी सुविधा नाहीतच, पण मरणानंतरही सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याकरता जागा नाही। आम्हाला सन्मानाने जगण्याचा आणि मरण्याचा सुद्धा अधिकार नाही, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी विचारला। आजही आमच्या वस्तीमध्ये स्मशानभूमी नाही। कालच आमच्या वस्तीमध्ये एक मयत झालं। ते मयत अक्षरशः आम्हाला रस्ता नसल्यामुळे
राहड्या रोड्यातून, चिखलातून, दगडातून ते ओढ्याच्या किनारी घेऊन जावं लागलं. तिथे स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ते आम्हाला भर पावसामध्ये दगड रचून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करावे लागले. ही शोकांतिका आहे आमच्यासाठी. माझी सरकारला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या इथे एक स्मशानभूमीचे शेड मंजूर करून आमची मागणी मान्य करावी. जालना जिल्ह्यातील तांदुळवाडीमध्ये मानव विकास योजनेची बस सेवा सुरू नाही. त्यामुळे 60 ते 65 विद्यार्थिनींना दररोज 2 ते 3 किलोमीटर चिखलाच्या रस्त्यातनं पायी जावं लागतं. जैनपूर, कोठारा आणि मुंठाड या परिसरातील विद्यार्थिनींना पावसाळ्यामध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचा शिक्षणावरही परिणाम होतो. एसटी महामंडळाकडे वारंवार पत्रव्यवहार केले. बस सेवा सुरू न झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र तीव्र नाराजी आहे.